SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई येथे झालेल्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी कमी पावसामुळे खरीप पिकांवर झालेल्या संकटाची माहिती देत मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यासोबतच म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील गावांसाठीही पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भीमा नदीवर नवीन बंधारा बांधण्याच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. बैठकीत भीमा नदीवरील विद्यमान बंधाऱ्यांचे आधुनिक बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणासाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्र्यांनी दिली. याशिवाय जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याहून सोलापुरात स्थलांतरित करण्यात येणार असून 24 जुलै रोजी त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळण्याबरोबरच दीर्घकालीन जलसुरक्षेलाही मोठी चालना मिळणार आहे.